विद्यार्थी मित्र हो, मागील भागामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग हे पाहिलेलं होतं. या भागामध्ये आपण तपासणी म्हणजे चेकिंग, पावती परीक्षण म्हणजे वाउचिंग आणि ऑडिट रिपोर्ट म्हणजेच हिशेब तपासणीचा अहवाल या संकल्पना पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना एक अपील आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला शेअर करा, आवडलं तर निश्चितपणे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण सुरू करूया. प्रकरण क्रमांक 2, तपासणी, पावती परीक्षण व अंकेक्षण अहवाल. 1. तपासणी म्हणजे चेकिंग. व्यवसायाच्या आर्थिक हिशेबांच्या नोंदींची सत्यता पडताळून पाहणे म्हणजे तपासणी होय. व्यवसाय संस्थेमध्ये जे आर्थिक हिशोब लिहिले गेलेले आहेत, ज्या नोंदींच्या आधारे लिहिले गेलेले आहेत, त्या नोंदींची सत्यता पडताळून पाहणे म्हणजेच तपासणी करणे होय. 10,000ची खरेदी केली, हा झाला व्यवहार. त्याची नोंद पुस्तकात करताना बरोबर 10,000नेच झालेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे म्हणजेच तपासणी होय. 2. तपासणीचे प्रकार, टाइप्स ऑफ चेकिंग. व्यवसायाच्या आर्थिक हिशेबांच्या नोंदींच्या तपासणीचे प्रामुख्याने 2 प्रकार दिसून येतात. 1. दैनिक तपासणी, रूटीन चेकिंग आणि 2. चाचणी तपासणी, टेस्ट चेकिंग. एक छोटं उदाहरण या ठिकाणी देतो पहा. एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर ती रूटीन चेकिंगला जातो आपण असं म्हणतो. म्हणजेच नियमितपणे ती आपली पूर्णतः वैद्यकीय उपचार करून घेत असते. दुसरा भाग टेस्ट चेकिंग म्हणजे काय, विशिष्ट प्रकारचे जर आपल्याला त्या ठिकाणी तपासणी करायला सांगितली असेल तर आपण फक्त तेवढीच करतो. कंपनीच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीने भाग आपल्याला सांगता येईल. दैनिक तपासणी म्हणजे दैनंदिन स्वरूपात कंपनीतील व्यवसायांच्या आर्थिक हिशोबांच्या नोंदींची तपासणी करणे. आणि 2. कंपनीच्या आर्थिक हिशोबांच्या नोंदींची नमुन्या दाखल, चाचणी दाखल तपासणी करणे म्हणजेच चाचणी तपासणी होय. या 2 बाबी चेकिंगच्या जर तुमच्या लक्षात आल्या तर निश्चितपणे पुढे ज्यावेळेस आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग होऊ शकेल. 3. पावती, व्हाउचिंग. व्हाउचिंग म्हणजे काय, हिशेब पुस्तकातील नोंदींची सत्यता पटवून देण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या लेखी कागदपत्राला पावती किंवा प्रमाणक असे म्हणतात, व्हाउचर. या प्रमाणकाच्या किंवा पावत्यांच्या आधारे हिशेब पुस्तकातील व्यवहारांच्या नोंदींचे परीक्षण करणे म्हणजेच पावती परीक्षण होय. उदाहरणार्थ, एखादी वस्तू ज्यावेळेस आपण 100 रुपयाला खरेदी करतो त्यावेळेस खरेदी पुस्तकात त्या 100 रुपयाच्या नोंदींची नोंद करतो. परंतु ती कशाच्या आधारे केली जाते तर ती खरेदीची जी पावती असते ना त्याच्या आधारे. म्हणजे पावती आणि नोंद, पावतीच्या आधारे नोंदी करणे म्हणजेच त्याला आपण व्यवहाराची नोंद असे म्हणतो. अशी नोंद केलेली जी आहे ती नोंद बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे म्हणजेच पावती परीक्षण होय. थोडक्यात योग्य व्हाउचर, प्रमाणके व पावत्या यांच्या आधारावर जमा खर्चाच्या केलेल्या नोंदी बिनचूक व अचूक आहेत का नाही, योग्य आहेत किंवा नाही हे तपासण्याच्या कार्याला पावती परीक्षण असे म्हणतात. 4. रोकड किंवा रोख पुस्तकांचे प्रमाणन, व्हाउचिंग ऑफ कॅश बुक. रोख पुस्तकामध्ये 2 बाजू असतात, जमा आणि नावे, रिसीट अँड पेमेंट. त्यामध्ये फक्त आणि फक्त आलेले पैसे आणि गेलेले पैसे या संबंधीच्याच नोंदी असतात. रोख पुस्तकातील जमा म्हणजेच रिसीट व नावे म्हणजेच पेमेंट यातील सर्व घटकांचे पावत्यांच्या आधारे तपासणी करणे म्हणजेच रोख पुस्तकांचे प्रमाणन होय. त्याचप्रमाणे किरकोळ खर्चांच्या नोंदीसाठी असलेले व्यवसायातील लघु रोख किंवा लघु रोकड, ज्याला आपण
पेटी कॅश बुक म्हणतो. पुस्तकाचे प्रमाणन देखील केले जाते. 5. सत्यापन व्हेरिफिकेशन. सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे. व्यवसायाच्या ताळेबंदात दर्शविलेली सर्व मालमत्ता व संपत्ती असेट्स आणि देणी लायबिलिटीज खरोखरच अस्तित्वात आहेत का याची खात्री करून घेण्याच्या कार्याला सत्यापन असे म्हणतात. आता मूल्यांकन. मूल्यांकन हा सत्यापनाचाच एक भाग आहे. व्यवसायातील विविध मालमत्तेचे व्यवसायातील उपयुक्ततेच्या आधारावर मूल्य निश्चित करणे म्हणजेच मूल्यांकन होय. व्यवसायाच्या ताळेबंदात दर्शविलेल्या मालमत्ता व देणी असेट आणि लायबिलिटी यांचे मूल्य बरोबर दर्शविणे आवश्यक असते. हे मूल्य दर्शविण्यासाठी आपल्याला मूल्यांकनाचे प्रकार किती आहेत आणि ते नेमके काय आहेत हे पाहणं आवश्यक आहे. मूल्यांकनाचे प्रकार. या मूल्यांकनाच्या प्रकारामध्ये एकंदरीत 6 वेगवेगळे प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. या 7 मूल्यांकन प्रकाराची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. निरनिराळ्या संपत्तीचे किंवा मालमत्तेचे मूल्यांकन करताना खालील प्रकारचे मूल्य उपयोगात आणले जाते. 1. लागत मूल्य दॅट इज कॉस्ट प्राइस. कोणतीही संपत्ती खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मूल्य असे म्हणतात. स्थिर मालमत्तेचे लागत मूल्य म्हणजेच सुरुवातीचा खरेदीचा व ती सुरू करण्याकरिता येणारा सर्व खर्च हे लागत मूल्य आहे. 2. प्रतिस्थापन मूल्य. त्यालाच आपण रिप्लेसमेंट व्हॅल्यू असं म्हणू शकतो. एखाद्या जुन्या मालमत्तेच्या जागी दुसरी नवीन मालमत्ता किंवा संपत्ती बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चाला तिचे प्रतिस्थापन मूल्य असे म्हणतात. यामध्ये खरेदी किमतीबरोबरच खरेदीशी संबंधित असणारे सर्व खर्च विचारात घेण्यात येतात. 3रा प्रकार बाजार मूल्य किंवा मार्केट प्राइस. ताळेबंदाच्या दिवशी त्या विशिष्ट मालमत्तेचे बाजारात असणारे मूल्य म्हणजेच बाजार मूल्य होय. त्यानंतर 4था प्रकार पुस्तकी मूल्य बुक व्हॅल्यू. व्यवसायाच्या हिशेब पुस्तकामध्ये संपत्ती ज्या किमतीला दाखवलेली असते त्या किमतीला संपत्तीचे पुस्तकी मूल्य असे म्हटले जाते. त्यानंतर 5. प्राप्त मूल्य रिसिवेबल प्राइस. संपत्ती बाजारात विकून जे मूल्य मिळते त्याला प्राप्त मूल्य असे म्हणतात. या रकमेतून इतर होणारा जो काही विक्रीचा खर्च आहे तो खर्च वजा केल्यानंतर जी रक्कम राहते ते नेट रिसिवेबल प्राइस म्हणजे निव्वळ प्राप्त मूल्य. 6. उपयोगिता मूल्य गोइंग कन्सर्न व्हॅल्यू. संपत्तीच्या उपयोगितेच्या आधारावर ठरविलेले मूल्य म्हणजे उपयोगिता मूल्य होय. संपत्तीच्या लागत मूल्यातून म्हणजेच कॉस्ट प्राइस मधून घसारा म्हणजेच डेप्रिशिएशन वजा केल्यास उपयोगिता मूल्य मिळते. आणि 7. अवशेष मूल्य स्क्रॅप व्हॅल्यू. एखादी संपत्ती व्यवसायासाठी निरुपयोगी ठरल्यानंतर तिच्या विक्रीपासून जी किंमत मिळते तिला अवशेष किंमत असे म्हटले जाते. 7. हिशेब तपासणी किंवा अंकेक्षक यांचा अहवाल. त्याला आपण ऑडिट रिपोर्ट असं म्हणतो. अंकेक्षकाने कंपनीच्या हिशेब पुस्तकांची आणि सर्व जमा खर्चांची कंपनीच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस तपासणी केल्यावर त्याबाबतचा त्याने केलेल्या कार्याचा जो अहवाल आहे त्या अहवालास
अंकेक्षक अहवाल किंवा हिशेब तपासणीचा अहवाल किंवा ऑडिट प्रोग्राम असे म्हटले जाते. या ऑडिट रिपोर्टचे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. 7. हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट. अंकेक्षकाने कंपनीच्या हिशेब पुस्तकांची आणि जमा खर्चांची आर्थिक वर्षाच्या अखेरीस तपासणी केल्यानंतर त्याबाबत केलेल्या कार्याचा त्याचा जो अहवाल आहे त्या अहवालाला हिशेब तपासणी अहवाल म्हणजेच ऑडिट रिपोर्ट असे म्हणतात. या अहवालाचे पुढील दोन प्रकार दिसून येतात. एक स्वच्छ किंवा निर्दोष अहवाल ज्याला आपण क्लीन रिपोर्ट म्हणतो आणि दुसरा सदोष किंवा हरकतीचा किंवा मर्यादित अहवाल क्वालिफाईड रिपोर्ट. मराठी शब्द जर कळत नसेल तर त्यावेळेस इंग्लिश शब्दाचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा, म्हणजे तो भाग तुम्हाला अधिक स्पष्ट त्या ठिकाणी समजू शकेल. कंपनीच्या हिशेब, जमा खर्च, विविध आर्थिक विवरणे, नफा तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादींची तपासणी करताना जर त्या ऑडिटरला कोणत्याही प्रकारची संदिग्धता, त्रुटी, अयोग्यता किंवा दोष आढळून आलेले नसतील तर त्याबाबतचा जो अहवाल दिला जातो त्यास अंकेक्षकाचा स्वच्छ किंवा निर्दोष अहवाल असे म्हणतात. थोडक्यात ज्या अहवालामध्ये ऑडिटर कुठल्याही प्रकारचे कंपनीबाबतचे दोष नमूद करीत नाही त्याला निर्दोष अहवाल किंवा स्वच्छ अहवाल असं म्हणतात. बरोबर याच्या विरुद्ध सदोष किंवा हरकतीचा अहवाल. अंकेक्षण किंवा हिशेब तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, खुलासा, स्पष्टीकरणे अंकेक्षकास प्राप्त झाली नाही, म्हणजे त्याला आवश्यक असलेली माहिती जर कंपनीने दिली नसेल. आणि दुसरा भाग त्यातला असा की कंपनीची हिशेब तपासणी करताना त्याला कंपनीच्या हिशेब पत्रकात, विविध आर्थिक विवरण पत्रकात, नफा तोटा पत्रक, ताळेबंदात काही संदिग्धता वाटली, त्रुटी वाटली, अयोग्यता वाटली, दोष आढळून आले तर त्याबाबतचा जो अहवाल ऑडिटर देतो त्या अहवालास सदोष किंवा हरकतीचा अहवाल असे म्हणतात. 8. अंकेक्षण दाखला ऑडिट सर्टिफिकेट. कंपनीच्या ताळेबंदावरून कंपनीची खरी व वास्तव सांपत्तिक स्थिती प्रगट होते आणि नफा तोटा पत्रकावरून त्या कंपनीच्या आर्थिक वर्षाचा खरा व सत्य नफा किंवा तोटा दाखविला जात आहे असा एक स्वतंत्र दाखला जेव्हा ऑडिटर कंपनीला देतो तेव्हा त्या दाखल्यास अंकेक्षण दाखला ऑडिट सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जो भाग पाहिलेला आहे तो भाग जर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलेला असेल तर आता त्याच्या आधारे तुम्हाला पुढील प्रश्न सहजपणे सोडवता येऊ शकतील. आपण एक एक प्रश्न आणि त्याच्या पर्यायी उत्तराचा भाग आपण विचारात घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. व्यवसाय संस्थेने मालमत्तेची खरेदी केलेली असेल तर त्या संदर्भात प्रमाणक कोणते? म्हणजे मालमत्ता खरेदी केलेली आहे हे कशावरून लक्षात येईल? कोणत्या कागदपत्रावरून? मागणीपत्र, नावेबंद चिठ्ठी, जमाबंद चिठ्ठी, माल आवक नोंदवही, कोणत्या कागदपत्राच्या आधारे म्हणजेच प्रमाणकाच्या आधारे आपल्याला हे लक्षात येऊ शकेल व्यवसाय संस्थेने मालमत्तेची खरेदी केलेली आहे? त्याचा पुरावा काय? नावेबंद चिठ्ठी जी आहे ती विकलेला माल जर परत आलेला असेल तर त्या संबंधी. जमाबंद चिठ्ठी ही खरेदी केलेला माल जर परत दिलेला असेल तर त्या संदर्भात आहे. माल आवक आणि माल जावक अशा दोन नोंदवह्या असतात. माल जावक नोंदवही याचा अर्थ गेलेल्या मालाची नोंद ज्या ठिकाणी ज्या वहीत केली जाते त्याला म्हणतो माल जावक नोंदवही. आणि माल आलेला असेल तर त्यासाठी
त्या आलेल्या मालाची नोंद करण्यासाठी माल आवक नोंदवही त्या ठिकाणी आवश्यक असते. आता आपण नावे बंद चिठ्ठी, जमा बंद चिठ्ठी, माल जावक नोंदवही, माल आवक नोंदवही या 4 घटकांचा इथे विचार केलेला आहे. यापैकी कुठलीही बाब ही मालमत्ता खरेदीशी संबंधित नाही. कारण मालमत्ता खरेदी केलेली आहे ती कशावरनं? मागणीवरून. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देता येईल, मागणी पत्रकावरून आपल्याला हे सांगता येईल की व्यवसाय संस्थेने मालमत्तेची खरेदी केलेली आहे. आणि म्हणून उत्तर अ. प्रश्न क्रमांक 2. व्यवसाय संस्थेने मालमत्तेची विक्री केलेली असेल तर त्या संदर्भात प्रमाणक कोणते? मगाशी आपण खरेदी पाहिली, आता विक्री पाहू. बरोबर, त्याच्या विरुद्ध व्यवहार. नावे बंद चिठ्ठी नाही, जमा बंद चिठ्ठी नाही, कारण ते खरेदी परत करणे आणि विक्री परत करण्याच्या संदर्भात आहे. माल आवक नोंदवही म्हणजे आलेल्या मालाची नोंद ठेवण्यासाठी वही नाही. आपण माल पाठवतोय, विकतोय, देतोय, त्यामुळे आपल्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजेच मिळालेले आदेश पत्र. दुसऱ्याने आपल्याला आदेश दिल्यानंतर त्या आदेशाच्या आधारे आपण त्याला मालाची विक्री करतो. दुकानदाराकडे गेल्यानंतर आपण दुकानदाराला सांगतो, मला 100 रुपयाची ही वस्तू दे, म्हणजे तुम्ही त्याला आदेश देता आणि त्याच्या आधारे ती विक्री केली जाते. आणि म्हणून आपलं उत्तर आहे बी, मिळालेले आदेश पत्र. प्रश्न क्रमांक 3. व्यवसाय संस्थेतील व्यवहारांच्या मूळ नोंदींच्या चुका व लबाड्या या तपासणीमुळे, चेकिंगमुळे उघडकीस येतात. व्यवसाय संस्थांमध्ये जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहाराची जी नोंद झालेली आहे त्या नोंदीमध्ये जर काही चुका असतील किंवा लबाड्या केलेल्या असतील किंवा अफरातफर केलेली असेल तर ती कोणत्या तपासणीमुळे निदर्शनास येऊ शकते? वार्षिक तपासणी, चाचणी तपासणी, दैनिक तपासणी आणि वरीलपैकी कोणीही नाही. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की दैनंदिन स्वरूपाची जर तपासणी केली तरच आपल्याला सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसून येऊ शकतात. आपण दैनिक तपासणी आणि चाचणी तपासणी हे 2 भाग मगाशी डिटेलमध्ये पाहिलेले होते. ते चाचणी तपासणी किंवा टेस्ट चेकिंग हे कधी केले जाते? कधीतरी, केव्हा तरी, कुठल्या तरी गोष्टीबाबत. आणि दैनिक तपासणी म्हणजे रुटीन, रेग्युलर तपासणी करणे. आणि रेग्युलर तपासणी केली की जर चुका किंवा लबाड्या असतील तर त्या निदर्शनास येऊ शकतात. वार्षिक तपासणी, ॲन्युअल चेकिंग होत नाही. आणि म्हणून आपलं उत्तर आहे रुटीन चेकिंग क. प्रश्न क्रमांक 4. व्यवसाय संस्थेतील व्यवहारांच्या अंकगणितीय चुका, मॅथमॅटिकल एरर व आकडेमोडीच्या चुका या तपासणीमुळे उघडकीस येतात. कोणती तपासणी केल्यानंतर या चुका उघडकीस येतात? आकडेमोडीच्या किंवा गणिताच्या, बेरीज, वजाबाकी इत्यादी बाबतच्या. पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय केलेले आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे. पुन्हा तोच भाग, चुका, लबाड्या, अफरातफर हे आणि फक्त तुम्हाला रुटीन चेकिंग मुळेच लक्षात येऊ शकतात, इतर मार्गाने नाही. आणि म्हणून याचं उत्तर आहे अ, रुटीन चेकिंग, नैमित्तिक तपासणी. प्रश्न क्रमांक 5. व्यवसाय संस्थेतील व्यवहारांच्या नोंदी तपासण्यासाठी संभाव्य सिद्धांतावर आधारलेली तपासणी म्हणजे? संभाव्य सिद्धांत म्हणजे काय? भविष्यात होणारा, ठरवणारा. आपण ठरवतो. कुठल्याही बाबतीमध्ये जर आपण संभाव्य एखादी गोष्ट करायची असेल किंवा काय, तर आपण साहजिकच त्याचं ओपिनियन कशाच्या आधारे देतो? तर काहीतरी आपण त्या ठिकाणी काय करत असतो? एक तर आपण त्या बाबतमधली माहिती घेत असतो आणि त्याच्या आधारे आपण निष्कर्ष काढतो. आणि हा निष्कर्ष काढल्यानंतरच आपण त्या ठिकाणी काय करतो? अरे असं नाही आहे, असं होऊ शकेल. म्हणजेच आपण काय म्हणतो की आपण त्याची टेस्ट घेतली जाते. आणि म्हणून
संभाव्य सिद्धांत हा प्रामुख्याने चाचणी तपासणीशी संबंधित आहे आणि म्हणून आपलं याचं उत्तर आहे ते म्हणजे चाचणी तपासणी, टेस्ट चेकिंग. प्रश्न क्रमांक 6. व्यवसाय संस्थेतील नमुना पद्धतीवर रँडम सॅम्पल याचा अर्थ असा की एका पोत्यातून एक मुठभर गहू घेतल्यानंतर आपण निष्कर्ष काढतो, नाही बाकीचे गहू चांगले आहेत किंवा वाईट आहेत. त्याच पद्धतीने त्याला म्हणतात नमुना पद्धत, रँडम सॅम्पलिंग मेथड. व्यवसाय संस्थेतील नमुना पद्धतीनुसार व प्रातिनिधिक स्वरूपाच्या निवडलेल्या व्यवहारांची, प्रातिनिधिक म्हणजे काय, अनेक व्यवहार आहेत त्यातले काही निवडून घ्यायचे, प्रातिनिधिक स्वरूपात व्यवहारांची कसून व सखोल, दोन शब्द लक्षात घ्या, कसून व सखोल तपासणी करण्यासाठी वापरण्यात आलेली तपासणी म्हणजे कसून आणि सखोल तपासणी ही फक्त आणि फक्त चाचणी तपासणीमध्येच होऊ शकते आणि तेही चाचणी तपासणी मुळात कशासाठी आहे तर निवडक व्यवहारासाठी आहे आणि नैमित्तिक तपासणी किंवा रुटीन चेकिंग सगळ्या गोष्टींसाठी आहे आणि टेस्ट चेकिंग फक्त निवडक गोष्टींसाठीच आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे क, चाचणी तपासणी. प्रश्न क्रमांक 7. व्यवसाय संस्थेने कंपनीच्या भागात जर गुंतवणूक केलेली असेल तर सदरच्या गुंतवणुकीची तपासणी ही खालील कागदपत्रांच्या आधारे केली जाते. कोणत्या खालील कागदपत्राच्या आधारे लक्षात येईल की व्यवसाय संस्थेने भागात गुंतवणूक केलेली आहे? तर त्या गुंतवणूक, मुळात गुंतवणूक भागात आहे त्यामुळे भागाशी संबंधित असणारा या 4 ऑप्शनपैकी एकच ऑप्शन दिसतोय आणि तो म्हणजेच भाग दाखला, शेअर सर्टिफिकेट आणि म्हणून ते त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. व्यवसाय संस्थेने आपल्या उत्पादित मालाची विक्री केलेली असेल तर सदरच्या विक्रीची तपासणी खालील कागदपत्राच्या आधारे केली जाते. कोणत्या कागदपत्राच्या आधारे केली जाते? 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. माल विकलेला आहे, कुठे दिसेल? खरेदी पुस्तक नाही, विक्री परत पुस्तक नाही, म्हणजे 2 पुस्तकं राहिली, जावक आणि आवक. आवक म्हणजे खरेदी केलेली आणि जावक म्हणजे विकलेली, इनवर्ड रजिस्टर आणि आउटवर्ड रजिस्टर आणि म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर आहे अ, जावक माल नोंदवही. ज्या वेळेस कंपनीतून माल बाहेर जातो तेव्हा त्याची नोंद जावक नोंदवहीत केली जाते आणि ज्या वेळेस कंपनीत माल येतो आवक नोंदवहीत त्याची नोंद केली जाते. प्रश्न क्रमांक 9. एखाद्या जुन्या यंत्रसामुग्रीच्या जागी नवीन यंत्रसामुग्री बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चास किंवा मूल्यास काय म्हणतात? जुन्या यंत्रसामुग्रीच्या जागी आता आपल्याला काय करायचंय? नवीन यंत्रसामुग्री बसवायची आहे, म्हणजेच काय करायची? रिप्लेस करायची, म्हणजेच तिची व्हॅल्यू काय राहणार आहे? रिप्लेसमेंट व्हॅल्यू आणि म्हणून आपलं उत्तर राहणार आहे ब, प्रतिस्थापन मूल्य किंवा रिप्लेसमेंट व्हॅल्यू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. एखादी नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी व ती बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चास परचेस अँड इरेक्शन ऑफ मशिनरी असं त्याला म्हणतात. नवीन यंत्रसामुग्री घेतोय पण आपण ती त्या ठिकाणी खरेदीची किंमत 1,00,000 रुपयाची यंत्रसामुग्री घेतली आणि ती बसवण्यासाठी 10,000 रुपये खर्च आला, म्हणजे एकूण खर्च 1,10,000 दोन्ही धरलेली आहे, खरेदीची किंमत आणि ती बसवण्यासाठी स्थापन करण्यासाठी येणारा खर्च. त्यामुळे त्या दोन्ही मूल्याचं एकत्रितकरण करून जे मूल्य येतं त्याला आपण म्हणतो लागत मूल्य किंवा कॉस्ट प्राइस. 1,10,000 ही कॉस्ट प्राइस आहे. एक छोटं उदाहरण देतो. तुम्ही घरामध्ये एक टीव्ही घेतलेला आहे 50,000चा आणि तो टीव्ही घरात आणण्यापर्यंत होणारा खर्च, ते बसवण्यापर्यंत इलेक्ट्रिसिटीचे जे काही वायरिंग करणार आहात, इतर गोष्टी आहेत, तो खर्च तुमचा 2,000 झाला. 50,000 अधिक 2,000 म्हणजे तो टीव्ही तुम्हाला 52,000ला पडला. म्हणजे 52,000 ही त्याची कॉस्ट प्राइस आहे, लागत मूल्य आहे.
म्हणून इथे ऑप्शन आहे आपला ड, लागत मूल्य. प्रश्न क्रमांक 11. कंपनीच्या हिशेब तपासणी करताना अंकेक्षकाला कोणत्याही प्रकारची संदिग्धता, त्रुटी, अयोग्यता किंवा दोष आढळून आलेले नसतील तर त्याबाबतचा अंकेक्षक जो अहवाल देतो, बघा त्रुटी नाही येत अहवालात त्या अहवालास काय म्हणतात? नॅचरली क्लीन. आणि जर आढळून आले असतील तर क्वालिफाईड. म्हणजे इथे काय आहे, इथे त्रुटी आढळल्या, दोष आढळलेले असतील आणि नसतील हे दोन भाग. आता इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे काय आहे, ऑडिटिंग करत असताना अतिशय सगळं छान छान गोष्टी दिसतात. दोष नाहीये, संदिग्धता नाही, त्रुटी नाहीये, अयोग्यता नाहीये, काहीही नाहीये. म्हणजेच स्वच्छ कारभार आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणू शकतो काय, त्या अहवालाला स्वच्छ किंवा निर्दोष अहवाल असे म्हणतात. आणि दोष असेल तर सदोष किंवा हरकतीचा अहवाल, हे लक्षात ठेवा. बरोबर. दुसरा भाग, कंपनीच्या हिशेब तपासणी करताना जर दोष आढळून आलेले असतील तर, मगाशी आपण स्वच्छ पाहिला, निर्दोष पाहिला, आता काय सदोष म्हणजे दोषासहित अहवाल, ब हे त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 13. व्यवसाय संस्थेने आपल्या उत्पादित मालाची विक्री केलेली असेल आणि त्यापैकी काही माल परत आलेला असेल. बघा सेल आणि सेल्स रिटर्न, ट्रेडिंग अकाउंटला आपण एंट्री केलेल्या आहेत पहा. बाय सेल्स मायनस सेल्स रिटर्न, माल विक्री केलेली आहे आणि माल परत आलेला आहे असेल तर सदरच्या मालाची तपासणी खालील कागदपत्राच्या आधारे केली जाते. व्यवहार विक्रीचा आहे, त्यामुळे साहजिकच तुम्हाला विक्री पुस्तकाच्या आधारे विचार करावा लागेल आणि म्हणून इथे ऑप्शन आहे क, विक्री परत पुस्तक, सेल्स रिटर्न बुक. माल परत आलेला आहे ना, रिटर्न इनवर्ड झालेला आहे आणि मग ते कुठे नोंद करतो, त्याच्या आपण विक्री परत पुस्तकात. त्यामुळे तिथेच आपल्याला एंट्री पाहिल्यानंतर सांगता येईल किती रकमेचा माल परत आलेला आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं क, विक्री परत पुस्तक, सेल्स रिटर्न बुक. इथेच दुसरा भाग सांगतो. जर व्यवसाय प्रश्न असा आला, जर व्यवसाय संस्थेने आपल्याला आवश्यक असलेल्या मालाची खरेदी केलेली असेल आणि त्यापैकी काही माल परत केलेला असेल तर नॅचरली काय होईल, ते खरेदी परत पुस्तकामध्ये तो भाग समाविष्ट होऊ शकेल. प्रश्न क्रमांक 14. व्यवसाय संस्थेने मालाची खरेदी रोखीने केलेली असेल तर सदरच्या व्यवहाराची तपासणी खालीलपैकी कोणत्या कागदपत्राच्या आधारे केली जाऊ शकते? टेंडर, कोटेशन, अजिबात नाही. माल घेणाऱ्याने दिलेली पावती, म्हणजे आपण जर विक्री केली असेल तर तो घेणारा निर्माण होईल, तोही नाही. म्हणजेच प्रश्न करायला माल ज्याने स्वीकारलेला आहे त्याने जी पावती दिलेली आहे त्या पावतीच्या आधारे आपण म्हणू शकतो काय, मालाची खरेदी झालेली आहे. म्हणजे मालाच्या रोखीच्या खरेदीच्या संदर्भात असणारं कागदपत्र म्हणजे अ, माल स्वीकारणाऱ्याने दिलेली पावती. प्रश्न क्रमांक 15. व्यवसाय संस्थेने मालाची विक्री रोखीने केलेली असेल तर सदरच्या व्यवहाराची तपासणी खालीलपैकी कोणत्या कागदपत्राच्या आधारे केली जाते? माल घेणाऱ्याने दिलेली पावती, म्हणजे अगोदरचा जो काही खरेदीचा व्यवहार होता बरोबर त्याच्या विरुद्ध हा व्यवहार आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे ते माल घेणाऱ्याने दिलेली पावती, ब. प्रश्न क्रमांक 16. एखाद्या जुन्या यंत्रसामुग्रीच्या जागी नवीन यंत्रसामुग्री बसवण्यासाठी येणाऱ्या खर्चास किंवा मूल्यास काय म्हटलं जातं? रिप्लेस केलेली आहे, जुनी गेलेली आहे त्याच्या जागेवर नवीन आलेली आहे, त्यामुळे त्याला म्हणतात प्रतिस्थापन मूल्य किंवा रिप्लेसमेंट व्हॅल्यू. प्रश्न क्रमांक 17. ज्या संपत्तीचा उपयोग व्यवसायामध्ये उत्पादन करण्यासाठी व जी संपत्ती बाजारात परत विकण्यात येत नाही अशा संपत्तीस काय म्हणतात? अशा संपत्तीस
अस्थिर संपत्ती म्हणतात का? फ्लोटिंग असेट नाही. इंटेंजिबल अदृश्य स्वरूपाचे असेट नाही. फिक्टिशियस असेट नाही. म्हणजेच पर्याय राहिला तुमचा एक, आणि तो म्हणजे स्थिर संपत्ती किंवा फिक्स्ड असेट, आणि याचा उपयोग व्यवसायामध्ये उत्पादन करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे आपलं उत्तर आहे अ, स्थिर संपत्ती. प्रश्न क्रमांक 18. जी संपत्ती पुन्हा विक्रीकरिता घेतली जाते, म्हणजे घेण्याचाच उद्देश असतो की त्याची विक्री करायची, किंवा तिच्यावर उत्पादनाची प्रक्रिया करून विकली जाते किंवा पैशामध्ये रूपांतरित केली जाते, अशा संपत्तीस काय म्हटलं जातं? घेतानाच मुळात उद्देश आहे की ती विकायची, किंवा घेताना घेतली, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि विकली. तिसरा भाग, घेतली आणि त्याचं रूपांतर पैशामध्ये केलेलं आहे. तर अशा संपत्तीला अदृश्य स्वरूपाची संपत्ती असं म्हणत नाही, कृत्रिम संपत्ती असंही म्हणत नाही, स्थिर संपत्ती मगाशी आपण पाहिले ते, म्हणजेच राहिला तो भाग अस्थिर संपत्ती, फ्लोटिंग असेट. ती स्थिर नाहीये. कंपनीने मशिनरी घेतली, बिल्डिंग घेतली असेल तर ती कंपनीकडे राहते कायम. ती काय जात नाहीये. ती विकण्यासाठी घेतलेली नसते कंपनीने. पण जी संपत्ती किंवा मालमत्ता कंपनी घेते आणि विकते, म्हणजेच ती काय आहे? फ्लोटिंग आहे. उदाहरणार्थ, कच्चा माल आणायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची, कच्च्या मालाची खरेदी झाली, बरं, आपण ती घेतली, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि ती विकणार. तर ती जे काय कच्चा माल आहे, त्याला जे काही फिनिश गुड्स तयार केलेले आहेत, ती अस्थिर स्वरूपाची संपत्ती, म्हणजे ती एका जागेवर राहत नाही, तिचे स्थलांतर सहजासहजी दुसरीकडे होऊ शकते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठल्या संपत्ती जाऊ शकतात? फ्लोटिंग. त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी ब, अस्थिर संपत्ती. प्रश्न क्रमांक 19. एखादी संपत्ती व्यवसायासाठी निरुपयोगी ठरल्यानंतर, उदाहरणार्थ मशिनरी आहे, 20 वर्ष तिचं लाईफ होतं, 20 वर्ष वापरली, आता ती निरुपयोगी ठरली. एखादी संपत्ती व्यवसायासाठी निरुपयोगी ठरल्यानंतर तिच्या विक्रीपासून जी किंमत मिळते त्या किमतीस, अशी निरुपयोगी वस्तू विकल्यानंतर तिच्यापासून काय मिळतं आपल्याला? डेप्रिशिएशन काढताना तुम्ही अनेक वेळा तो भाग विचारात घेतलेला आहे. काय आहे? स्क्रॅप व्हॅल्यू, अवशेष मूल्य, हे आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 20. एखाद्या संपत्तीच्या उपयोगितेच्या आधारावर त्या संपत्तीचे ठरविलेले मूल्य म्हणजे उपयोगिता मूल्य असे म्हणतात. गोइंग कन्सर्न व्हॅल्यू. कोणत्याही वस्तूची बाब, त्याचा उपयोग किती आहे? गोल्डची व्हॅल्यू सिल्वरपेक्षा जास्त काय आहे? तर गोल्डची उपयोगिता जास्त आहे, म्हणून त्याचं मूल्य त्या उपयोगितेवर ठरतं. कुठल्याही संपत्तीची उपयोगितेच्या आधारावरच किंमत ठरत असते, आणि म्हणून संपत्ती असेल, मालमत्ता असेल, त्याचं मूल्य हे प्रामुख्याने त्या मालमत्तेचा उपयोग किती आपल्याला होतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. उदाहरण आता जर तुम्हाला घ्यायचं असेल, आता तुम्हाला अँड्रॉइडचा मोबाईल आवश्यक आहे, त्याचं मूल्य तुम्हाला फार आहे इतर दिवसापेक्षा, कारण आता आम्हाला नोट्स मिळणार आहेत, आम्हाला आता परीक्षेचं नोटिफिकेशन येणार आहे, आता आम्हाला त्यावर परीक्षा द्यावी लागणार आहे. त्या मोबाईलचं आत्ताच्या तुमच्या 1 महिन्याच्या कालावधीतलं जे मूल्य आहे ते उपयोगिता मूल्य त्याला म्हणतो. कदाचित हे उपयोगिता मूल्य अगोदर नसेल, परीक्षा झाल्यावरही तेवढं राहणार नाही जेवढं आत्ता आहे. म्हणून त्या मालमत्तेची किंवा संपत्तीचं मूल्य हे कशाच्या आधारे ठरलं जातं? त्याचा उपयोगिता काय आहे त्यावर ते मूल्य ठरतं, आणि म्हणून उत्तर आहे ब, उपयोगिता मूल्य. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. या टॉपिकच्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कंपनी अंकेक्षक म्हणजेच ऑडिटर. त्याला अंकेक्षक म्हणतात, हिशेब तपासनीच म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण कंपनी ऑडिटर म्हणतो. हा भाग आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.